नमस्कार मित्रांनो सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। कारण आज सकाळी सराफांचे बाजार उघडता सोन्याच्या भावामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। तर या घसरणीमुळे आज सकाळपासून ग्राहकांनी मोठ्या प्रमाणामध्ये सोनं खरेदी करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। त्यामुळे ग्राहकांना जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, लग्न सराईसाठी सोनं खरेदी करून ठेवायचं असेल तर तुमच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, ग्राहकांना मागच्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव वाढत चाललेले होते। सोन्याच्या भावामध्ये सर्वात मोठी विक्रमी वाढ आम्ही सुद्धा पाहिलेली आहे। परंतु अचानक सोन्याच्या भावामध्ये कशामुळे घसरण होत आहे, अजून सोन्याचे भाव किती घसरणार आहेत, म्हणजेच आज 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट या चार प्रकारच्या कॅरेटच्या सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे, अजून किती हजार रुपयांची घसरण होणार आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे ग्राहकांना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट, 14 कॅरेट कोणत्याही प्रकारच्या कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्हाला कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळून सुद्धा जाणार आहे। आता बघा, ग्राहकांना 24 कॅरेटचं सोनं, 22 कॅरेटचं सोनं, 18 कॅरेटचं सोनं आणि 14 कॅरेटचं सोनं मागच्या काही दिवसांपासून वाढत चाललेलं होतं। सोन्याने 1,32,000 रुपयांचा टप्पा पूर्ण केलेला होता, 1,35,000 रुपयांचा टप्पा सुद्धा पूर्ण केलेला होता। म्हणजेच ऐन लग्न सराईमध्ये या ठिकाणी सोन्याचे भाव वाढत चाललेले होते। परंतु ग्राहकांना अचानक सोन्याच्या वाढत्याला ब्रेक सुद्धा लागलेला आहे। कारण 24 कॅरेटचं सोनं, 22 कॅरेटचं सोनं, 18 कॅरेटचं सोनं आणि 14 कॅरेटचं सोनं या ठिकाणी घसरलेलं आहे। त्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। आज सकाळपासून सोनारांच्या दुकानांच्या बाहेर ग्राहकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी सुद्धा केलेली आहे। बघा, ग्राहकांना सोन्याचे भाव घसरल्यामुळे आज पुणे शहर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, यवतमाळ, अकोला, परभणी, बीड, नंदुरबार असेल, जालना असेल, जळगाव असेल तर अशा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोनं खरेदी करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। त्यामुळे ग्राहकांना जर तुम्हाला सोनं खरेदी करून ठेवायचं असेल, तुमच्या घरामध्ये लग्न कार्य असेल तर तुम्ही या सुवर्ण संधीचा फायदा 100% घ्यायचा आहे। कारण परत सोन्याच्या भावामध्ये सर्वात मोठी विक्रमी वाढ होईल अशा पद्धतीने काही अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहे। त्यामुळे ग्राहकांना या ठिकाणी जर तुम्हाला जास्तीत जास्त सोनं मिळवायचं असेल तर तुम्ही लवकरात लवकर सोनं खरेदी करायला सुरुवात सुद्धा करायची आहे। म्हणजेच ग्राहकांना तुम्ही सोनं कधीपासून खरेदी करायचं आहे, जर तुम्ही आज सोनं खरेदी केलं तर तुमचा फायदा होणार आहे का, त्याची माहिती सुद्धा देणार आहे। कारण ग्राहकांना सोन्याचे भाव कधी घसरतील, सोन्याचे भाव कधी वाढतील याचा अंदाज फक्त अनुभवी अभ्यासकांना येत असतो। त्यासोबत ज्यांनी वर्षानुवर्ष सोन्याचा व्यापार केलेला असतो अशा व्यापाऱ्यांना सुद्धा येत असतो आणि जे अनुभवी सराफ असतात तर त्या सराफांना सुद्धा अंदाज येत असतो। त्यांच्या माध्यमातून 3 अंदाज वर्तवण्यात आलेले आहे। त्यामुळे ग्राहकांना जर तुम्हाला 24 कॅरेटचं सोनं, 22 कॅरेटचं सोनं, 18 कॅरेटचं सोनं आणि 14 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल तर त्याच्या अगोदर हा व्हिडिओ पाहायचा आहे, त्यानंतर सोनं खरेदी करायला सुरुवात करायची आहे, जेणेकरून ग्राहकांना तुमचा कसल्याही प्रकारचा तोटा होणार नाही, तुमचं कसल्याही प्रकारचं नुकसान सुद्धा होणार नाही। आता बघा, ग्राहकांना सोन्याचे भाव कशामुळे घसरत आहे, सोन्याचे भाव कशामुळे वाढत असतात त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। त्यासोबत ग्राहकांना या ठिकाणी तुमची कसल्याही प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सुद्धा देणार आहे। कारण ग्राहकांना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की सोन्याच्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फसवणुकी सुद्धा वाढलेल्या आहेत। म्हणजेच भरपूर अशी दुकाने झालेली आहेत, त्या दुकानांमध्ये 24 कॅरेटचं सोनं विकायला ठेवलेलं असतं, परंतु ते सोनं 22 कॅरेट, 18 कॅरेट किंवा 14 कॅरेटचं सोनं असतं आणि आपल्याला ते सांगतात की हे 24 कॅरेटचं सोनं आहे आणि आपण सुद्धा त्यांच्यावरती विश्वास ठेवतो आणि आपल्याला सुद्धा वाटतं की हे 24 कॅरेटचं सोनं आहे। त्यामुळे आपण 24 कॅरेटच्या सोन्याच्या बाबतीत जे पैसे द्यावे लागतात तेवढे पैसे देत असतो आणि ते सोनं आपण सुद्धा खरेदी करत असतो। परंतु ग्राहकांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, सरकारने दिलेल्या माहितीनुसार जर तुमची फसवणूक झाली असेल तर तुम्ही या 2 कामे करायची आहे। 2 कामे केल्यानंतर तुमची फसवणूक होणार नाही आणि जरी फसवणूक झालेली असेल तरी पण तुमचे पैसे वसूल सुद्धा होणार आहे। त्यामुळे ग्राहकांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला संपूर्ण सविस्तर डिटेल्स मध्ये माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद
बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं, तुमचा तोटा सुद्धा होऊ शकतो। आता बघा ग्राहकांना 24 कॅरेट सोन्याचा भाव, 22 कॅरेट सोन्याचा भाव, 18 कॅरेटचा सोन्याचा भाव आज किती आज रुपयांनी घसरलेला आहे। तुम्हाला आज किती आज रुपयांना 1 तोळा सोनं मिळणार आहे। तुम्हाला 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेटचा 1 तोळा सोनं आज किती आज रुपयांना मिळणार आहे याची माहिती सुद्धा देतच आहे। परंतु ग्राहकांना एक गोष्ट तुम्ही काळजीपूर्वक लक्षात घ्यायची आहे, तर ती गोष्ट म्हणजे सोन्याचे भाव कशामुळे वाढत असतात आणि सोन्याचे भाव कशामुळे घसरत असतात त्याचीच माहिती या ठिकाणी सांगत आहे। जर तुम्हाला सोन्याचे भाव कशामुळे वाढतात आणि सोन्याचे भाव कशामुळे घसरतात हे जर तुम्हाला लक्षात आलं तर तुमचा 100% फायदा होणार आहे, तुमचा कसल्याही प्रकारचा तोटा सुद्धा होणार नाही आणि तुमचं नुकसान सुद्धा होणार नाही। बघा ग्राहकांना राज्य सरकारचे मुख्यमंत्री म्हणजेच आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी सोन्याच्या बाबतीत महत्त्वाचे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत। म्हणजेच मागच्या वेळेस काय झालं होतं की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार युद्ध झालेलं होतं। तर या व्यापार युद्धाचा परिणाम थेट सोन्याच्या आयात निर्यातीवरती झालेला होता। म्हणजेच ग्राहकांना या ठिकाणी सोनं बाहेरच्या देशामधून आपल्या देशामध्ये आणलं जातं, परंतु व्यापार युद्ध झाल्यामुळे बाहेरच्या देशामधून हे सोनं आपल्या देशामध्ये आणण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत होते। त्यामुळे तुम्हाला सुद्धा आठवत असेल 20 नोव्हेंबर, 21 नोव्हेंबर, 22 नोव्हेंबर म्हणजेच दिवाळी असेल, नरक चतुर्थी असेल, त्यासोबत लक्ष्मीपूजन असेल, भाऊबीज असेल, तर अशा 2 ते 3 दिवसांमध्ये सोन्याने 1,35,000 रुपयांचा टप्पा पूर्ण सुद्धा केलेला होता। परंतु ग्राहकांना आता सोनं तोंडावरती आपडलेलं आहे, आता सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल इतक्या रुपयापर्यंत सोन्याचे भाव आलेले आहेत। त्यामुळे ग्राहकांना जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, लग्न सराईसाठी सोनं खरेदी करून ठेवायचं असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी सुवर्ण संधी ठरणार आहे। कारण 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट या 4 प्रकारच्या कॅरेटच्या सोन्यामध्ये घसरण झालेले आहे। राज्यातील सर्व ग्राहकांना आता सोनं खरेदी करणं सोपं झालेलं आहे। बघा तुम्हाला 22 कॅरेटचं सोनं खरेदी करता येणार आहे, 24 कॅरेटचं सोनं खरेदी करता येणार आहे, 18 कॅरेट आणि 14 कॅरेटचं सोनं सुद्धा खरेदी करता येणार आहे। जर तुम्हाला 24 कॅरेटचं, 22 कॅरेटचं, 18 कॅरेटचं आणि 14 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ठरणार आहे। बघा ग्राहकांना या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की राज्यातील कोणकोणत्या भागातील कोणकोणत्या ग्राहकांना हे सोनं कमी पैशांमध्ये मिळणार आहे त्याची माहिती तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व ग्राहकांना कमी पैशांमध्ये जास्त सोनं मिळून जाईल, फक्त तुम्हालाच कमी पैशांमध्ये जास्त सोनं मिळणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला सुद्धा कमी पैशांमध्ये जास्त सोनं मिळालं पाहिजे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला सुद्धा कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळून सुद्धा जाणार आहे। आता बघा ग्राहकांना या ठिकाणी सोन्याच्या बाजारामध्ये सर्वात मोठी उलथापालथ झालेली आहे। म्हणजेच ग्राहकांना 24 कॅरेट असेल, 22 कॅरेट असेल, 18 कॅरेट असेल, 14 कॅरेट असेल, तर अशा 4 ते 5 प्रकारच्या कॅरेटच्या सोन्यामध्ये घसरण झालेले आहे। राज्यातील सर्व ग्राहकांना आता सोने खरेदी करता येणार आहे, कारण सोन्याच्या बाजारामध्ये सर्वात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे। राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीने उलथापालथ झाल्याचं आम्ही सुद्धा पाहिलेलं आहे। त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल, सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल किंवा तुम्हाला लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचं असेल तर तुमच्यासाठी या ठिकाणी दिलासा देणारी बातमी ठरू शकते। कारण ग्राहकांना राज्यामधील या ठिकाणी सर्व ग्राहकांना आता कमी पैशांमध्ये सोनं सुद्धा खरेदी करता येणार आहे। कारण ग्राहकांना आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्यामध्ये एक मीटिंग पार पडलेली आहे, एक बैठक सुद्धा पार पडलेली आहे आणि या बैठकीमधून सोन्याचे भाव कमी करण्याच्या संदर्भात निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी सोन्याचे भाव घसरायला सुरुवात झालेली आहे। आता सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल इतक्यापर्यंत सोन्याचे भाव घसरत आहे। राज्यामधील ज्या ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं आहे, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची आहे, तर त्या सर्व ग्राहकांना आता सोन्यामध्ये गुंतवणूक करता येणार आहे। आता सर्व ग्राहकांना कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळून सुद्धा जाणार आहे। तर आपण या ठिकाणी बघून घेऊयात की आजचा 24 कॅरेटचा भाव किती आज रुपयांवरती आलेला आहे, 22 कॅरेट सोन्याचा भाव, 14 कॅरेट सोन्याचा भाव,
18 कॅरेट सोन्याचा भाव आता किती हजार रुपयांना आलेला आहे त्याची माहिती सुद्धा देतच आहे. म्हणजेच ग्राहकांना आता सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल इतक्यापर्यंत सोन्याचे भाव जरी आलेले असले तरी पण ग्राहकांच्या मनामध्ये धाकधुकीचे वातावरण निर्माण झालेले आहे. कारण ग्राहकांना सोने हा एक सुरक्षित धातू असतो आणि आपण या ठिकाणी सोनं 100% खरेदी करत असतो. तुम्हाला सुद्धा माहिती असेल की आपण महाराष्ट्र राज्यामधील दुसऱ्या कोणत्याही धातूमध्ये जास्त गुंतवणूक करत नाही. एक तर आपण सोन्यामध्ये आणि दुसरं म्हणजे चांदीमध्ये गुंतवणूक करत असतो. कारण आपल्याला सुद्धा माहिती असतं की सोनं आपल्याला जास्त व्याजदर देईल, त्याचप्रमाणे चांदी सुद्धा जास्त व्याजदर देईल. याप्रमाणे आपण या ठिकाणी सोन्यामध्ये आणि चांदीमध्ये गुंतवणूक करत असतो. जर तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, चांदीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी दिलासा देणारी बातमी ठरू शकते. बघा ग्राहकांना या ठिकाणी सोन्याचे भाव घसरलेले आहेत आणि या ठिकाणी चांदीचे भाव सुद्धा घसरत आहेत. बघा ग्राहकांना सोन्याचे भाव कशामुळे घसरत आहेत आणि चांदीचे भाव कशामुळे घसरत आहे याची माहिती आपण सांगत आहोत. परंतु ग्राहकांना एक गोष्ट तुम्ही काळजीपूर्वक लक्षात घ्यायची आहे, तर ती गोष्ट म्हणजे या ठिकाणी सोन्याचे भाव या ठिकाणी आकाशाला भिडलेले होते. म्हणजे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट सोन्याचे भाव एकदम वाढलेले होते. त्यामुळे सोनं खरेदी करणं सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणार नव्हता. या गोष्टींचा विचार करून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब एक निर्णय घेण्यात आला. त्या निर्णयामुळे आता 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट या सर्व प्रकारच्या कॅरेटच्या सोन्यामध्ये घसरण व्हायला सुरुवात झालेली आहे. आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घसरण होत आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करणारे ग्राहक असाल तर तुम्हाला दिलासा मिळत आहे. ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण सुद्धा पसरत आहे. बघा ग्राहकांना 24 कॅरेट सोन्याचा भाव, 22 कॅरेट सोन्याचा भाव, 18 कॅरेट सोन्याचा भाव आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव कशामुळे घसरत आहे, टोटल मिळून किती कॅरेटचे सोन्याचे भाव घसरलेले आहेत. आज 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेटचा भाव किती हजार रुपयांवरती आलेला आहे त्याची माहिती सुद्धा बघून घेऊया. परंतु ग्राहकांना आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सोन्या चांदीचे भाव तुम्हाला सुद्धा पाहायला मिळत राहतील आणि ग्राहकांना तुम्हाला सुद्धा सोनं खरेदी करणं सोपं होणार आहे, चांदी खरेदी करणं सोपं होणार आहे. कारण आपण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून काही अशा आयडिया देणार आहे जेणेकरून तुम्हाला कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळत राहील, कमी पैशांमध्ये तुम्हाला जास्त सोनं सुद्धा मिळून जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर सर्व ग्राहकांना सोनं खरेदी करणं आता सोपं सुद्धा होणार आहे. बघा ग्राहकांना 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट या 4 प्रकारच्या कॅरेटच्या सोन्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत होती. परंतु अचानक सोन्याच्या भावामध्ये कशामुळे घसरण होत आहे, अचानक सोन्याचे भाव कशामुळे घसरत आहेत हा प्रश्न तुमच्या मनामध्ये सुद्धा पडलेला असेल तर बघा ग्राहकांना हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेला असेल तर तुम्हाला यापुढे काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. कारण 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट या 4 प्रकारच्या कॅरेटच्या सोन्यामध्ये सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाचे बदल करण्यात आल्यामुळे भाव सुद्धा घसरत आहेत. बघा ग्राहकांना आजचा 24 कॅरेटचा ताजा भाव काय आहे, 22 कॅरेटचा ताजा भाव काय आहे, 18 कॅरेटचा ताजा भाव काय आहे आणि 14 कॅरेटचा ताजा भाव काय आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. परंतु ग्राहकांना एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात घ्या की जर तुम्हाला चांदी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी सुद्धा दिलासा देणारी बातमी आहे. कारण चांदीच्या भावामध्ये सुद्धा घसरण व्हायला सुरुवात झालेली आहे. जर तुम्ही चांदी खरेदी करायचा विचार करत असाल, तुम्हाला चांदीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी दिलासा देणारी बातमी ठरणार आहे. कारण चांदीच्या भावामध्ये सुद्धा घसरण झालेले आहे. मागच्या काही दिवसांपासून चांदी सुद्धा वाढत चाललेली होती, परंतु अचानक चांदीच्या भावामध्ये सुद्धा घसरण झालेले आहे. त्यामुळे ग्राहकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत असल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे. बघा ग्राहकांना चांदीचे भाव किती हजार रुपयांनी घसरलेले आहे, सोन्याचे भाव किती हजार रुपयांनी घसरलेले आहे त्याचीच माहिती सांगत आहे. त्यामुळे जर तुम्हाला चांदी खरेदी करायची असेल, सोने खरेदी करायचे असेल तर तुमच्यासाठी दिलासा देणारी बातमी ठरणार आहे. कारण चांदीच्या भावामध्ये, सोन्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण होत आहे. चांदीचे भाव कशामुळे घसरलेले आहेत, सोन्याचे भाव कशामुळे घसरलेले आहेत, अजून चांदीचे भाव किती घसरतील, अजून सोन्याचे भाव किती घसरतील याची माहिती सुद्धा देतच आहे. परंतु ग्राहकांना एक गोष्ट तुम्ही काळजीपूर्वक लक्षात घ्यायची आहे, तर ती गोष्ट म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आपल्या भारत देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून कोणता असा निर्णय घेण्यात आलेला आहे की त्या निर्णयामुळे या ठिकाणी ग्राहकांना दिलासा मिळत आहे. असा कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे की ज्यामुळे सर्व ग्राहक या ठिकाणी खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे. तो निर्णय सुद्धा
बघून घेऊया. तर बघा ग्राहकांनो, 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट हे 4 प्रकारचे कॅरेटचे सोने या ठिकाणी जास्त फेमस आहेत. म्हणजे सांगायचं झालं तर जास्त प्रमाणामध्ये 24 कॅरेटचं सोनं खरेदी केलं जातं, 22 कॅरेटचं, 18 कॅरेटचं, 14 कॅरेटचं सुद्धा जास्त प्रमाणामध्ये सोनं खरेदी केलं जात असतं. त्यामुळे जर तुम्हाला या 4 प्रकारच्या कॅरेटच्या सोन्यापैकी कोणतं जरी सोनं खरेदी करायचं असेल तरी पण तुमच्यासाठी गुड न्यूज ठरणार आहे. कारण सरकारच्या माध्यमातून सर्व सोन्यावरील टॅक्स कमी करण्यात आलेला आहे. सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर शेअर मार्केटचा ग्राफ ढासळलेला आहे. ग्राहकांचा कल सोने विक्रीकडे जास्त झालेला आहे, कारण सोन्याचे भाव पुढच्या काही दिवसांमध्ये अजून घसरणार आहे. तर बघा ग्राहकांनो, संपूर्ण सविस्तर माहिती दिली. आता आपण